जीएमची बिल आहेत काही मला दाखवा तुम्हाला जीएमची बिल आहे, जीएमची बिल घेऊन जा. जीएमची बिल घेऊन जा. बिल कोणी दिली? तुम्ही दिली. आम्ही दिली, पण त्यांच्या बरं दुसरी गोष्ट हा. कुठे येऊ? तू तर डीलर नाहीच आहे, त्यांनी स्वतः सांगितलं मी याचं डील करत नाही. हा. दुसरी गोष्ट, आता तुम्ही सांगता 1 रुपये जरी ग्रामपंचायत वस्तू आली तर विथ जीएसटी यायला पाहिजे. हा. एक बिल याच्यातलं जीएसटी लावली कारण शिवाय टॅक्स इनवाईस आहे. हा. टॅक्स इनवाईस विदाउट जीएसटी देता येत नाही किंवा टॅक्स लावल्याशिवाय. टॅक्स इनवाईस याच्यावर प्रत्येक उल्लेख आहे. विथ टॅक्स इनवाईस असताना तुमची विदाउट जीएसटी बिल काय 4-4, 5-5 लाखाची खरेदी केलेली आहे आणि तुम्हाला सांगतो 10,64,000च्या बिलावर तर सही शिक्का सुद्धा नाही त्या डीलरचा. ज्याच्याकडून माल घेतलाय त्याचा निदान बिलावर सही शिक्का तर पाहिजे. आहे काय का बिलावर सही शिकायला? दोन बिल त्यांच्या कर्मचारी बिल असतं आणि जीएमचे बिल असतं. आधी दोन बिल असतात. काय चुकीची काय दिली? चुकी नाही आवते कोणी देतात ते जीएसटी पण देतात आणि फंड पण देतात. हा ऐका, लोकरंग कॉर्पोरेशन कडून 62,000चं ॲटम होता सौर ऊर्जेचा खरेदी केलाय. तारीख आहे 4/5/2024 आणि 62,000 तोच पृथ्वी कॉर्पोरेशन कडून 3,17,000ला 7 युनिट घेतलेले. 3,17,740 पडतो. त्याच दिवशी सेम ॲटम 2 डीलर कडून दिले. एक लोकरंगचं आणि पृथ्वी कॉर्पोरेशनचं आहे आणि तो एक ॲटम 65,000ला घेतलेला त्याच्यात दिले. तो 62,000ला कसा मिळाला? हे 7 बिलावर जीएसटी का लावली नाही? जीएसटी बिल तुम्हाला जो अर्ज करता होता ना तो तुम्ही माहिती काढली असती. तुम्ही एक वर्ष झाले हे 20-25 माझ्या काळातलं नाही. तुम्ही जर अर्ज केला असता ना तर मी ती सगळी माहिती काढली असती. काय बरोबर घेऊन गेले. तुम्ही करणार ना तुम्ही आपण काय घेऊन माहिती तुम्ही तुमचा एकही माहिती झाली का? रापीला जाय नव्हता पाहिजे. तुम्ही क्लिअर माहिती दिली का यांना? तुम्ही माहिती ऐकून घ्या. तो माझा प्रश्न आहे, तुम्हाला बघून घेईन. तो आपल्याला काही माहिती झाली का? ऐकून घ्या. ते माझं तुम्ही तो ठीक नाही. त्याला मी सगळी माहिती दिली. त्यांना मी सगळी माहिती दिली. त्यांचा विषय आणि माझा विषय आपल्याला व्हिडिओनी मुदत किती दिली तुम्हाला? काय करायचं? माझा विषय आहे ना मग. माझा विषय तुम्हाला बघ ना. माहिती काय देत नाही तुम्ही? तुम्ही काय करायचं? मनमारी तुमच्यावर जीव चालणार आहे का? काय की नाही तुमच्यावर जीव चालणार आहे का? तुमच्या घरची माहिती मागवली, ग्रामपंचायतची माहिती मागवली, ती केलं बंधन करा दिलं राव. असू द्या ना, तुम्हाला 15 दिवस दिले त्यासाठी. आणि ते व्हिडिओचा आदेश असतो. व्हिडिओचा आदेश नाकारता का नाही? तुम्ही विचारलं माहिती आहे म्हणून आम्ही तुम्हाला मीटिंगचा विषय ना. मला सांगा आपल्या 5 वर्षामध्ये सोशल ऑडिट किती वेळा केलं तुम्ही? 5 वर्षामध्ये सोशल ऑडिट किती वेळा केलं? जबाबदारी सोशल ऑडिट उत्तर दे की सोशल ऑडिट घेणं अहो तुमच्या 2 वर्षात सांगा किती वेळा सोशल ऑडिट? सोशल ऑडिट घ्यायची जबाबदारी तुमची 1 वर्ष ते 2 सोशल ऑडिट घेणं 2 वेळा तुमची जबाबदारी होती का नाही? तुम्ही मला सांगा की ना 24-25 ऑडिट झाले, नोट आलेलं नाही. त्यानंतर मी तुम्हाला देणार. ऑडिट रिपोर्ट का देत नाही लोकांना तुम्ही? काय 3 वर्ष झालं आता मला 21-22-23 दिला. त्याच्यानंतरचे ऑडिट रिपोर्ट लोकांना का देत नाही? तुम्ही हा विषय चला की ज्याच्याकडून ऐका त्याचं बिल आहे माझ्याकडे, त्याचा नंबर आहे, त्याला लगेच 6,000 लाभार्थी पोपट दत्त पाशिंदे, काय रमेश वाले आणि मग कोणत्या ग्रामसभेत ठरलं? मासिक सभेत ठरलं का?
हे लाभार्थी निवडण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. मी 3 वर्ष सलग झालं ग्रामसभेला, प्रत्येक ग्रामसभेला एकाही ग्रामसभेत कधी कुठल्याही लाभार्थीचं नाव चर्चा झाली नाही. हा. मग लाभार्थी ठरवण्याचा तरी कमीत कमी अधिकार ग्रामसभेचा ठेवा ना तुम्ही. कुठल्याच ग्रामसभेत झाले निवडले कधी कुठं? अहो जे राज्य पार आपण घेणं त्यांना आपण देतो काय सांगितलं पण लोकांचे अधिकार द्या ना, ठरू द्या ना, लोकांना चर्चा करू द्या ना. काहीतरी काहीतरी बुद्धी आहे ती. हा अजून दुसरी भाव रोडचे प्रसाद मंदिरात साकारणे व लाल गाडी करते सांगली मंडळ तपासचे मार्ग 13,50,000 इतर जमा 100 रुपये. आवड निर्माण होण्याच्या अगोदर तुम्हाला सवड नव्हती 3 दिवस आधीपर्यंत. आवड होती पण सवड नव्हती, काही कमी जायचं सगळं कुणाला नाही काम. ते डिस्कशन केलं नाही, ओला वाळल्याचा तर काही विषय राहिलेला नाही. ज्या कुंड्या आणल्या 2-3 वर्षापूर्वी त्या भरलेल्या आहेत त्या कधी खालीच केल्या नाही. ज्या ठिकाणी ठेवल्या त्याचं कधी कोणतरी संध्याकाळी काढी ओढतं, अख्ख्या गावाला दूर येतो त्याचा, अख्ख्या गावाला दूर येतो. अनेक ग्रामसभेमध्ये मी वेळोवेळी सांगितलं की तो दूर अख्ख्या गावात येतो, ह्याच्यावर कधी चर्चा होत नाही. स्वच्छता अभियानमध्ये काही का संध्याकाळी दूर सगळे सदस्य सरपंच सगळं गाव गेल्यानंतर गावाला दूर घ्यायचं घ्यायचं नाही. गावाच्या वर आपण मच्छर तरी कुठं राहतील आणि मच्छरचा सोडून द्या. मच्छरला आपण आटोक्यात आणू शकत नाही, कारण आपण स्वच्छता अभियानासाठी गाडी आणली नाही. आणली का गाडी? इलेक्ट्रिकची गाडी होती, ड्रायव्हर किती वर्षापूर्वी आणली? आता 1 वर्ष झालं. हा वर्षात ड्रायव्हर नाही. ड्रायव्हरला पगार द्यायला हे ते बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात त्याला. 15 वित्त 15 वित्त ऐका पत्रकार बांधवांना माझी विनंती, 15 वित्त आयोगामधून स्वच्छता अभियान पर्यावरणासाठी कुणालाही विचारावं लागत नाही, कायद्यात तरतूद आहे. आणि ह्या तरतुदी असताना हे स्वच्छता अभियानासाठी कुठलीही गोष्ट वर्षभरामध्ये राबवली नाही, ही यांचे नाकर्तेपणाचा कळस आहे. 15 वित्तागाचा निधी तुम्हाला लाईटसाठी, पाण्यासाठी, स्वच्छतेसाठी आणि पर्यावरणासाठी कोणालाही ग्रामसभेत विचारायची आवश्यकता नाही. भाऊसाहेब हा कायदा सांगतो. आता 15 वित्तागाचा निधी तर मला नको सांगू, त्यांना सांग. स्वच्छता आणि साफसफाई. मला हे सांगा स्वच्छतेवरती काय केलं तुम्ही? आज सगळं दूर गावात येतोय, आज मी 2 वर्ष सांगतोय दूर येतोय. एकही नाही त्याच्यात काय करू शकला आपण. आज बाजारा वस्तीवरती पाण्याच्या बाबतीमध्ये अडचण आहे. 2 महिने कुणी बोललं नाही, काही विषय नाही, सारखी ती ओरडतात. 15 वित्त आयोगातून तुम्ही कधी गावाला विचारलं तेव्हा तुम्हाला सांगायचं होतं आम्ही त्यांना पाणी द्या. आज एखादी विहीर छोटीशी तिथं मी 5 गुंठे दिले, त्यावेळेस आज पाणी आलं असतं. 15 वर्षापूर्वी मी माझी 5 गुंठे जमीन दिली नाही, एकाला करता आलं. त्यावेळेस जर केली असती तिथं पाण्याचा सोर्स आज सुद्धा आहे. आज सुद्धा त्या नदीमध्ये त्या पलीकडे सांगितलं ती योजना बंद होती. त्याचं कारण असं आहे, त्या कॅनलमध्ये गुरं मेल्यानंतर टाकत्यात, उपरते टाकत्यात, सगळी घाण असते. आज पाणी आल्यानंतर ते पाणी तिथं गेल्यानंतर आज त्याच्या तोंडाशी सगळं कंजाळ उगवले, गवत उगवले, झाडी झालेली. स्थानिक स्वराज्य संस्थेने काय काम केलं गावात सांगा मला त्याच्यावरती पाण्यावर. स्वच्छता अभियान नाही राबवता आलं व्यवस्थित, पर्यावरण राबवता आलेलं नाही. आज आपण त्याच्यावरती बोललो तर थोडंसं वाटतं वाईट. आज 2-3 लाभार्थी निवडले, ठीक आहे, अपंगाचे तुम्ही तसे लाभार्थी निवडताना नक्की निवडा, काय तुम्हाला नाही आमचं त्याच्यात. परंतु ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, आज हे ड्रेनेजचं आपण काम केलं, पुढे गेल्यानंतर छोटे पाईप मागते ते काम तसंच पडलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण केलेली काम आहेत त्याचं आज आपण तुम्ही सरळ सरळ बडबड केल्यासारखं वाचलं, किती गावाच्या लोकांना समजलं सांगू द्या मला. कळालं का? कोणाला सांगा ते काय उपयोग होतो भाऊसाहेब. मग तुम्ही म्हणजे आपली जी जनरल बॉडी होती ह्याच्या त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित त्याच्या वेळेस वाचलं. आज वर्ष झालं आपल्याला प्रत्येक वेळेस ग्रामसभेला माणसं आली नाही म्हणून आपलं परत पुढं विषय सभा त्या प्रत्येक वेळेस घ्यावा लागते. म्हणजे ह्याच्यावरती सुद्धा हा विषय सातत्यानं आज 1 वर्षापासून लोक बी येत नाहीत, काय येत नाही ह्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आज मागच्या वेळेस मागची 1 मेची ग्रामसभा आपण घेतली. आज साखळा योजनेला विरोध करायचा, लोक येत नाहीत, ती चूक लोकांची बी. मी 1 तास उभा राहून पाहण्यासाठी तुम्हाला सांगायसाठी आपण जी योजनेत आज तिथे विरोध करायचा आहे. परवा मिटिंग त्याची वडगावमध्ये झाली, त्याच्यावरती सुद्धा लोक जर येत नसतील तर लोकांना किती गरज आहे हे बी ह्याच्यावर कळतं. आज हा सार्वजनिक प्रश्नामध्ये मी जी सांगितलेले 4 मुद्दे होते, पर्यावरणाचा असेल, स्वच्छतेचा असेल, जीवबत्तीचा असेल, हा 15 वित्त आयोगाचा तुम्हाला खर्च करताना कुणी फार यात अडवलंय तिथे सांगा, कधी आम्हाला विचारलं का?
नाही विचारलं. आता हे ड्रेनेज योजना आहे 6-7 वर्षापासून मी सांगतो. ह्या 5 वर्ष सांगितलं असं नाही. 6-7 वर्षापासून आज पाईप टाकले, पाईप खाली गेले, ती योजना पूर्ण फेल जाणार आहे 10 लाख रुपयाच्या. त्याच्यातून पाणी जाणार नाही. इथं पाठीमागे टाकलेली शेतू. त्याचं कारण असं होतं त्याला पाणी जेवढं येतं की त्या वड्याच्या वरून पाणी जातं, रस्ता बंद होतो श्रीगोंदा रोड. आपण कधीतरी गावात फक्त यायचं मिटिंग सर्वे घेत नाही तो विषय. बदलून इकडं आली इथं आणली. पण तिथं काय परिस्थिती तर नाही होऊन दिली. इथं आणली किती कमी होणार. नाही होतं. कायमस्वरूपीचा लाभ फुटाची हो. होती तिथं, आता 3 फुटाची 1 फुटाची 10 वर्ष नळी होती तरी पाणी जात होतं. नाही, नाही, फक्त जात. नाही वरून पाणी जात. मुकाबला नाही आहेत आता तिथं. एकच फुटाच्या होत्या पहिल्या. त्याला वेगळं निधी आणणार. तुम्ही बदलायचं कारण तक्रारी अर्ज नावाने शिका. आजपर्यंत घेतला नाही तुम्ही. बाकी काम थांबवायला कोणाचा लेखी अर्ज आहे त्याला सांगा बरं. कोणी जाऊन बोलण्यात काय मजा आहे का? ऐका कोणी जाऊन सहमतीला त्यांनी काय सांगितलं होतं, आमचा विरोध नाही आणि सहमती नाही. ज्याला तुम्ही विचाराय गेला तुम्ही काय केलाय काय का कागद? मला एक सांगा भाऊसाहेब, हो भाऊसाहेब, तुमच्याकडे तक्रारी अर्ज आलाय का कोणाचा? आलाय का तक्रारी अर्ज एखादा तक्रारी अर्ज आलाय का? तुम्ही ती तरी बाजू कसं काय लावून दिली? आलाय का तक्रारच होईल तुमच्याकडे? म्हणून. असं मी नसतं. तुम्हाला एकच म्हणलं होतं, भाऊसाहेब आम्हाला तुमच्यावर उत्तर पाहिजे. तक्रारी अर्ज घ्या म्हणून. दाखवा ना तक्रारी अर्ज. पुढं अहो ग्रामसभेत दाखवा ना. साहेब, सगळ्याला भाऊसाहेब. अर्ज करायचा. सगळ्याला अर्ज तक्रारी करायचा. अर्ज कसा असतो? अर्ज द्या नाही. तुम्ही बदललेल्या निर्णयाला तुम्हाला तक्रारी अर्ज बनलेला वाटतो. तुम्ही तक्रारी अर्ज आणता. कुठे तक्रारी अर्ज तुम्हाला? अहो ते ग्रामसभेत वाचा काही ना येडी तुम्ही. नाहीत सगळी. एवढी येडी नाहीत लोक एवढं चलन ती होईल बंद राहील त्याचा काय विषय 10 नाही. लाख येडी रुपये नाहीत तुमच्या लोकं. मनमानी कारभार फक्त तुमच्या मनाप्रमाणे काम नाही झालं हा. म्हणून दुसरीकडे तुम्ही गेले. तिथं काय करता येणार नाही. सेवकने बोलू दे ना, उत्तर देऊ द्या ना, उत्तर. अरे उत्तर का देऊ शकत नाही? जे माहिती आहे आणि सांगतो. नाही, नाही, तुम्ही का उत्तर देऊ शकत नाही? नाही, नाही, भाऊसाहेब, पण काम का बदललं त्याचं कारण सांगा तुम्ही. काय कारणच नाही ना ते काम बदलायचं. तुमच्या मनाप्रमाणे चालायचं का? तुमच्या मनाप्रमाणे नाही निधी पडला की. भाऊसाहेब यांच्या शंकेचं निरसन नाही, नाही, आता काय शंका काम झाली आता काय तुम्हाला अर्ज करून उपयोगी त्यामुळे तुम्ही पैसे दुसरीकडे टाकून वायाला घालवले ना ते. मीटिंग मध्ये ठरलं होतं ना ते. कशाच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं राव? आणि तुम्हाला तुम्हाला प्रत्येक मीटिंगला सांगतो. व्हॉट्सअपवर मेसेज आल्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय. अहो भाऊसाहेब ग्रामसभेत न काम तुम्ही विचार करता तुम्ही काम बदलल्या काय सांगता तुम्ही आम्ही काय बोलत नाही म्हणजे काम बदलताना आता त्यो नाही नाही मशानभूमी पसल्या पाण्याच्या टाकीचा आणि मुतारीचा तुम्ही विषय ग्रामसभेत घेतला होता का? तिथं भाऊसाहेबांनी लिहून दिलंय तिथं नदी आहे म्हणून पाण्याची सोय झाली आणि बाजार तळ शौचालय म्हणून शौचालय लागत नाही म्हणून आम्ही काम बदलले. आणि आता तुम्ही परत तिथं पाईपलाईनला खर्च केलाय किती केलाय? सदस्य आहे का? 2,41,000 कशाला पाणी दिले मग तिथं नदी होती तर हो का? सदस्यच तुम्ही मग तुमचं डबल मिनिंग बोलता येतं तुम्हाला. नदी आहे म्हणून पाण्याची व्यवस्था झाली बरं का? तिथं लिहून दिलाय तुम्ही लोक सांगत होते तिथं पाहिजे मुतारी म्हणून. आणि मग तुम्ही काम बदललं कशाला? लोक म्हणले तिथं परत म्हणले नाही पाहिजे टाकलं तिथं परत. बघा हा, दोन्ही कडून अरे लोकांनी कुणी सांगितलंय ते कोण लोक अहो तिथं गरज आहे म्हणून आम्ही त्यावेळेस बदलले. ती तरी कळू द्या आम्हाला. नाही, आपण कोणी काय केलं मला माहित नाही. आपल्याकडे त्याच्यासाठी पैसे होते, तिथं गरज आहे म्हणून मी ती काम पाईपलाईन नाही, 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 तिथं गरज होती म्हणून आणि आम्ही ते करत नाही होतो ना. शौचालय होणार आहे. पहिलं काय झालं मला माहित नाही. दुश्मन येते गांधीमळ्यात. काय संबंध आहे? तुम्हाला ते माहिती ना. नामदारच आहे ना, आम्हाला काय माहिती ऐका, ग्रामस्थांना बोलू द्या. तुम्ही 2 सदस्य आहेत. 3 सदस्यांची मिटिंग नाही बोर्ड नाही, नाही, अहो, ते- मासिक ते- meeting. ते- नाही, नाही, तुम्हाला गावात- गांधले नांद्रे आणि पप्पू नाही, नाही, तिघांनी मला बी इनाम तिघांनी या ठिकाणी बोलण्याचा हा विषय नाही. केलं का काय जाऊ? हा विषय सरपंच ग्रामसेवक यांनी उत्तर देण्याचा ग्रामसभेला आहे. आता तिघांचा विषय हा मासिक मिटिंग नाही. तुमचा हा कायदेशीर इथं बोलण्याचा अधिकार नाही. कामं बदलली साहेब तुम्ही सगळे लाईनचा विषय आता त्याच्यावर आम्ही मुद्दा धरून बोलतोय बा. तो मुद्दा झाला पण तुम्ही मासिक मिटिंग मध्ये आडवं लागायचं नाही. मुद्दा द्यायचा. मासिक मिटिंग मध्ये सदस्यांनी आडवं लागून त्या ठिकाणी थांबवणं हा तिथपर्यंतचा अहो, विषय 10 वेळा विरोध केला एकट्याचा विरोध कितपत 10 वेळा एकट्याचं कसं होईल?
6-7ची बॉडी आहे मनाप्रमाणे नाही पडला तुमच्या आणि म्हणून. मग आणि बॉडी- आता तुमच्या पण व्यक्तिगत बॉडी कामाला 6-7ची लागलो. असताना आमची 6 कोणी तुम्हाला विरोध करायला नाही आली. अहो, 13 सहा सदस्य तर आमची कशाला विरोध केला नाही तुम्हाला आज 5 वर्ष हो थांबा 13 सदस्यापैकी 7 सदस्यांनी लेखी पेमेंट द्यायला विरोध केलाय. तुम्ही किती मनाव घेतला त्यांचा? हा? आणि ते कुणाच्या दबाव पुढे केला? त्यांच्या मनाप्रमाणे नाही केला, ह्यांच्या दबाव आणलेला आहे त्यावेळेस पेमेंट द्यायला. Cash agency. अर्ज आहे आमचा. ऐका ना. कुठं दिलं पेमेंट ते? अहो, दिलंय payment. सांगितलं तुम्ही की विचार सातारा करा. सांगितलं ते आहे, आता पत्र भाऊसाहेब तिथला देव प्रशांत फराटे पैसे मागतोय का नाही मागत आपल्याला त्या रस्त्याचे अजूनही त्याचे पैसे मागतोय का? अहो तेच पेमेंट तुम्ही बहुमताच्या विरोधात दिलंय तो दबाव आणून. आम्ही 3 वर्ष झाले हे यांची- सरपंच यांची झाले, इच्छा 3 नसताना वर्षात सुद्धा. पैसे नाही दिले यांची अजून इच्छा पैसे नसताना सुद्धा. मागतोय. तुम्ही म्हणता पेमेंट दिलंय ते म्हणतात पेमेंट दिलं नाही त्याचा थोडासा करा अहो शेठ 10 लाखापैकी 7 लाख रुपयाची पेमेंट दिलं ना ते देऊन टाका म्हणलो होतो आम्ही. शेतीविषयी हा विषय तुम्ही मीटिंग मध्ये उपस्थित करून तिथं रोखलं पाहिजे. अहो, अर्ज दिलाय लेखी. नाही, इथं असा विषय आहे का? हो, लोकांना अर्ज दिसायसाठी, दिलाय लेखी. ऐकायसाठी, दाखवायसाठी अर्ज चाललंय. दिलाय लेखी, अर्ज. आता हा पड्याला पाईपलाईनचा विषय ते 1 फुटाचा आणि 3 फुटाचा विषय झाला तिथं इथून तिथून वाड्यावर सगळं अतिक्रमण झालं त्याला समर्थन कोणाकोणाचं आहे रे बाबा? अहो, तुमचं कसं अतिक्रमण तुम्ही झालं? किती अतिक्रमण काढलं दादा सांगा बरं तुम्ही. इथं सगळे आम्ही- जीव- हो, अरे सगळे मी जीव फक्त था- तुम्हाला सरपंच अति- अतिक्रमण ह्या विषयावर आम्ही तुम्हाला मतदान केलं. तुम्ही अतिक्रमणाला किती कारवाई केली? आम्हाला मतदान नाही केलं आपल्याला मतदान अगदीच ना. केलं तुमची जबाबदारी. तुम्ही पाठीचे घालताय तिथं तुम्ही पाठीचे घालताय सगळे अतिक्रमणचा तर माझा पहिल्यापासून विरोध आहे. तुम्ही सगळी काय इथं असताना प्रमुखची बोलताय ना ऐका प्रमुखची बोलताय ना. एक बघ. शाळेपाशी गाड्या झाले ना त्याच वेळेस कळलं तुमचं समर्थन आहे का विरोध आहे. सोयीप्रमाणे अतिक्रमण काढायचं नाही जमत दादा. बोलायचं झालं का? जे ठामे ते बोलायचं झालं का? आम्ही विरोध केला म्हणून तरी जास्त अतिक्रमण तुम्ही कोणी केले नाही तोच आमचा तिथं खऱ्या अर्थाने विजय. तुम्ही आता आम्ही जर थांबलो असतो ना तर तुम्ही सगळं गाव तिथं नेऊन बसवलं असतं आणि तुम्ही सगळे शिल्पकार आहेत इथं बोलताय तुम्ही सगळे त्या अतिक्रमणचे शिल्पकार आहेत 1 इंच अतिक्रमण मी गावात नाही केलं. सगळे अरे कोणाकोणाची माणसं शोधा उलट वाढलंय. माणसं कोणाकोणाची शोधा तुम्ही वाढलंय उलट वाढलंय वाढले गावाला अतिक्रमण असेल तर काढायचं झालं. आमची काय वाढले. अरे कुणाचे अतिक्रमण नाही स्टँड पासून सुरुवात नाही आमचं अतिक्रमण सांगा, रांगणचं अतिक्रमण सांगा, बालेरावांचं अतिक्रमण सांगा. अहो, म्हणजे तुम्ही सगळे तिघ म्हणजे गाव आहे का गावात किती लोक आहे तुम्ही चालून घेतलं ना हे सांस्कृतिक भवन आहे कुणाचं अतिक्रमण तिथं काय सांगा चालून घेत सांगायला लागलं आम्हाला कुणाचं अतिक्रमण आहे ते? सांस्कृतिक भवन आहे ते. सांस्कृतिक भवन आहे ते. ते चुकीचा बघा, प्रकार झालाय. वैयक्तिक चुकीचा एकाचं झालाय. कोणाचं नाव घ्यायला आम्हाला सांगू नका. पंचायत भाडं घेते ते अतिक्रमण नाही. भाडं भरते त्याच्यावर आपण भाडं घेतोय. सांस्कृतिक भवन या अतिक्रमण तुम्ही भाडे घेता म्हणजे अतिक्रमण नाही वा इथं शाळेत 30 लाखाचा निधी आलाय ती शाळा सुधार योजनेसाठी एखादं तोंड उचकाटलं नाही तिथं अहो, तुम्ही- ऐका एखादं तोंड उचकलं नाही अरे तुम्ही वर्षात घालवलं ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये त्या माणसाला त्याला जागा देत होते आपण दुसरीकडे शाळा सुधार योजनेचं काम असताना किती जणांचं लक्ष तुम्ही अतिक्रमण कारभार विचारा निघाला तुम्ही ते किती जणांचं लक्ष आहे तुमचं आमची पोरं जातात का शाळेत फक्त कोणासाठी चाललंय ते? कुणाला नाही नाही तुम्ही ती त्याखाली सांगितलं का नाही त्याला काय तर बोला ना तुम्ही. अभिनंदन मग डावले तुम्ही बोला ना तिथे बरं का काहीतरी तुम्ही करा, एवढे जे पर्याय बोलता ना करा. ते आमच्यासाठी अभिनंदनच आहे तुम्ही त्याच्यावर बी मार्ग काढा म्हणजे ना. कुठे- शाळेत 250 पोर आहेत तिथं हा? 40 लाख अर्ज देऊन 2 वर्ष झाले जेवढे आरोप केले त्याचं स्टेटमेंट जिल्हा परिषदेचं स्टेटमेंट पाहिजे की एवढा एवढा निधी इथं आलेला आहे आणि मग तिथून पुढची उत्तरं तुम्हाला दिली जाणार. आणायची जबाबदारी तुमची माझी नाही तुम्हाला उत्तरं नाही द्यायची उत्तर तुम्ही तुम्ही द्यायचं तुम्ही जबाबदारी आहे. उत्तर द्यायला जिल्हा परिषदेला नाही तर तुम्हाला उत्तर द्यायच्या पूर्ण जबाबदारी तुमची आमची नाही रेकॉर्ड तुमच्याकडे काय काय अकाउंटला येतो निधी तुमच्या अकाउंटला येतो आणि उत्तर द्यायला नाही उत्तर द्यायला तुम्ही जबाबदारी माहिती आहे किती वेळा संधी दिली त्यांना काही नाही मग अधिकार आहे माझा तुम्ही अडवणार का मला? अधिकार आहे तुम्ही अडवू शकता लक्षात घ्या जरा. हे अरे थांब. मला एक सांगा ऑडिट रिपोर्टरचं खरं मानणार का त्याचं खोटं आहे ऑडिट रिपोर्ट दिले मला तुम्ही पुढचे दिले नाही आता त्याच्यानुसार सांगतो मी ऑडिट रिपोर्ट पेज नंबर 3 वर आहे माझ्याला कोणाला लागते लोक ऑडिट रिपोर्ट आहे माझ्याकडे त्यांनाच ती वाचायला लागली तर काय? वाचायचं असेल तर घ्या. आणि त्याच्यावर सांगतो 3 नंबर पेज काढा त्याच्यावर काय सांगितले की जे काही आक्षेप घेतलाय ऑडिटरने एकाही आक्षेपाची पूर्तता झालेली नाहीये आता ऑडिटरचे आक्षेप काय आहेत पहा दुसरा ग्रामपंचायत रोकड बुक आणि बँक पासबुक याच्यामध्ये प्रचंड तापवते पेज नंबर 6 काढा ते वाचा
त्याच्यानंतर पेज 6 आणि 7ला खाली वाचा, अर्ध 7ला आहे खाली आणि वर 7ला आहे. त्याच्यात सांगितलंय साहित्य खरेदी जे काही केली जाते एकही निविदा मागवलेली नाही. नाही खाली वा या ना तुम्ही, एक एक मुद्दा जे आहे ते सांगितले पहिले. एक नंबर रक्कम 1 रुपयाची असू द्या. अरे पण फरक म्हणजे त्याच्यावर किमतीला फरक ऍक्च्युली खात्यामध्ये जादा पैसे येतात. ऑडिटरला दिसलं ना तफावतीच ऑडिटर दिसलं ते आता 4 दिसलं कमी दिसलं तर तुमचं काय मिळते फरक काय असेल ते सांगितलं. जादा रक्कम आहे ना, पुढचे सांगा पुढे आहे. जादा रक्कम असेल तर त्या ऑडिटरची बी चूक आहे. जादा रक्कम ऐका या ठिकाणी माहिती करते झालंच नाही आज अर्ज बी रीतसर अर्ज आहे का नाही आतापर्यंत 5 वर्षात तरी झालं नाही. आता तरी घ्या अर्ज आहे मला आतून पण केलं ऑडिट रिपोर्ट कंपल्सरी 6 महिन्याला व्हायला पाहिजे. आजपर्यंत एकदा कोणाला आठवतं ऑडिट रिपोर्ट झालं नाही. सोशल ऑडिट, सोशल म्हणजे गावातल्या लोकांना तुझ्या बाईसाठी सांगतो आता जशी ग्रामपंचायत स्थापन झाली का एकाला सांगता येणार नाही. नाहीच आहे ना, माहितच हा, नाही एकाला सोशल ऑडिट सांगता काय ऑडिट रिपोर्ट तुम्ही दिली नाही कधी गावाला. त्याच्यामुळे आता या वर्षाच्या वर्षाला द्यायला पाहिजे ते. माहिती आता ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून एकाने बी सांगावं की केलेला कारभार सांग आम्ही तू 5 वर्ष नाही, तुम्ही जबाबदारी तुमची काय कर्तव्य पार पाडली पाहिजे ना. हो माहिती आता आम्हाला कळालं बघू आता दुसरं पोर्टलवरची माहिती तुम्ही सांगता खोटी. पोर्टल आहे का पोर्टलवरची माहिती खरी आहे का खोटी? भाऊसाहेब सांगतील. नाही भाऊसाहेब पोर्टलवरची माहिती तुम्हाला सांगितलं मी फक्त 3 एंट्री होत्या 3 इंटर बाकी सगळं खरं आहे. 3 इंटर सोडून बाकी सगळं खरं आहे. ओके ठीक आहे बघा खरं आहे सांगत असेल. आता मला सांगा त्यांनी 2021 हो भाऊसाहेब ऐका त्यांनी 2021 पासून 2 कोटी, 2.25 कोटी, 1.5 कोटी अशा रकमा टाकल्या. तुमच्या काय आलेले आहेत का तुम्हाला 15 इथं आहे का तेवढे शासनाच्या पोर्टलवर जो निधी दाखवलाय तो खरा आहे का खोटा आहे? ग्रामपंचायत ऐका सगळं सांगतो शांत आहे. लिहून घ्या एखादा फक्त मला वाटतं की आम्हाला लिहून घ्या. मी सावकाश सांगतो पोर्टलवर जी माहिती आहे सरकारच्या शासनाच्या ती आपल्या ग्रामपंचायतून भरली जाते का दुसरं कोण भरतं? आपल्या ग्रामपंचायतून भरली जाते. बरं ती माहिती आहे ती सत्य असते का असत्य असते? सत्य असते. ओके 2-3 एंट्री असतो. आता 2-3 एंट्री ठीक आहे. माझं ऐका ना बापू मी सगळं सांगतो जरा थोडं शांत मध्ये डिस्टर्ब कशाला करताय? मध्ये बोलू नका मी सगळं सांगतो ना. नाही तुम्ही डायव्हर्ट करू नका मी सांगतो. तर ही माहिती सत्य असते तुम्ही वरता हे खरंय. बरं आता पोर्टलवर आणि पोर्टलवर सत्य असते ऑडिटरने डाऊट घेतला की पोर्टलवरची माहिती आणि ग्रामपंचायत कीर्दीवरच्या माहितीमध्ये तफावत आहे त्यामुळे ऑडिट करता आलं नाही. त्यामुळे माहिती सत्यच असते. स्वतः तुमच्या ऑडिटरने हे केलेलं आहे. ऑडिट रिपोर्ट मध्ये वाचा तुम्ही. तुमच्याकडे ऑडिट रिपोर्ट आहे तो वाचा. आता दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही एक पत्र दिलं मला की 10/3/2026 ला मार्च मध्ये की आमच्या 3 एंट्र्या चुकलेल्या आहेत त्या दुरुस्त करा म्हणून बीडीओला पत्र लिहिलं. बरं त्याच्यानंतर ते बीडीओने पुढे फॉरवर्ड केलं माहित नाही. मला सांगा शासनाचा नियम आहे ऑडिटरनी सांगितलं की जर काही दुरुस्त्या असतील तर 3 महिन्याच्या दुरुस्त्या कराव्या लागतात. तुम्ही 2021-22 ची 29 लाख 25 लाख आणि 9,33,000 म्हणजे 64,53,000 रुपयाच्या एंट्र्या चुकल्या चुकून नोंदून झाल्या 64 लाखाच्या 3 एंट्र्या 25 लाखाची 29 लाखाची एवढ्या आणि 4 वर्षांनी का दुरुस्ती झाली. आमचा अर्ज माहिती का अधिकार आल्याच्या नंतर आधी नाही तुम्हाला कळलं. ऑडिट कसं झालं त्या वर्षीचं? मी आलो गेल्या वर्षी त्या इंटरव्ह्यूची कुस्त्या ऑडिट कसं झालं ते? मी आलो कधी गेल्या वर्षी आलो इंटरव्ह्यू कुस्त्या आहेत. बरं नाही नाही तुमचा दोष असं नाही म्हणत आम्ही पण त्यावेळेस त्या ग्रामसेवकाचं काम नव्हतं का? या 3 महिन्याच्या दुरुस्त करावं लागतात मग 4 वर्ष लागली त्या दुरुस्त्याला. मग ही ऑडिट कसं झालं? ठीक आहे ना त्यांचा विषय आता तुम्ही लक्षात ठेवा 4 वर्ष वाटलं आपलं माहिती आज अर्ज गेल्यावर तोपर्यंत कळलं नाही की दुरुस्त आहे चुकल्या एंट्र्या नोंदी चुकल्या. आता यांचं म्हणणं की निधी एवढा येत नाही. ऐका सांगतो 2 कोटीचा निधी येतोय. ऐका ना बाप्पू मी सांगतो जो पोर्टलवर तो सांगतात तुम्ही सांगताय खरंय भाऊसाहेब सांगतात का मुले भाऊसाहेब सांगताना त्यांना सांगितलं
पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं म्हणजे कशाचं आहे 15 युक्त आयोगाची जी रक्कम खर्च होती ती खर्ची टाकली पाहिजे यांच्याकडनं त्या तशाच राहिल्या त्याच्यामुळे मग ते डबल दिसायला लागले ज्यावेळेस यांनी सांगितलं त्यावेळेस पाहिलं का गावात खर्च केला नाही नाही खर्च केला दिसतोय त्याच्यामुळे मागे टाकायला पाहिजे होता तो टाकलेला नाही यांनी त्याच्यामुळे ते दिसतंय तसं. काय पण त्यांनी पण व्यवस्थित विचारलं पाहिजे ना. पर्यटनाची माहिती शासनाची माहिती बोलतो मी कुठल्याही चुकीच्या माहितीवर बोलत नाही परत तुमच्या माहितीवर बोलू का तुम्ही माहिती कागदपत्र दिले तुमच्या माहितीवर तुम्ही या बिलावर 10,64,000चं बिल हे दिलं असं शिक्का नाही आणि बिल आहे असं बिल विदाऊट जीएसटी लागलेलं आहे. हे 10,64,000चं बिल विदाऊट जीएसटी विदाऊट दिलं असं शिक्का चालतं हे बिल दाखवू बिल दाखवू बंद केला असेल मला एक copy दे. जर 10,64,000चं बिल आहे पर्यंतही सही शिक्का नाही आणि जीएसटी सुद्धा लावली नाही काय वर लावली काय वर लावली नाही 3,90,000 तरी पोल घेतलाय तुम्ही आपला मार्केट बोले 3,90,000 प्रिंटर घेतलाय त्याच्यावर सही शिक्का नाही तिथं दाखवलं तुम्हाला सही विजन म्हणून आहे ना विजन त्याच्यात एकाही बिलावर पुढे जीएसटी लावलेली नाही सगळे बिल विदाऊट जीएसटी आणि विजनला जर फोन केला आरोचा तर तो म्हणतो मी आरोचं डीलरशिप नाही माझी त्याचा नंबर बी देतो मी तुम्हाला मग तो जर सांगतो की डीलरशिपच नाही माझी आणि तुम्ही त्यांचं बिल कसं आरोचं लावलं पैसे विदाऊट जीएसटी कुठे जीएसटी लावली दाखवा त्याच्यावर जीएसटी लावली का तुला विषय त्यांचा आहे लावायचा नाही लावायचा अरे तुम्ही घेतलं कसं तुम्ही ऐकून बिल घ्या, ऐकून घ्या ना, असं नसतं. ठीक आहे पर्टिक्युलरली त्यांनी दाखवा पाहिजे ना एवढा टक्के जीएसटी एवढा टक्के इन्क्लूड बाय टोटल तो विषय त्यांचा आहे, तो विषय तो विषय आपला नाही आपण बापू बिलर विदाऊट जीएसटी आणि टॅक्स इनवॉइस वापरताय तुम्ही विदाऊट जीएसटी कसं लाग येऊ शकतं ते येतच नाही डीलरची वाट लागेल जीएसटी मध्ये गेली कंप्लेंट जीएसटी मध्ये कंप्लेंट गेली ना डीलरची वाट लागेल साहजिक आहे. तुम्ही दुसरी गोष्ट बा या ठिकाणी ठराव आहे जीएसटी ग्रामपंचायतीची चौकशी होतात बा. मला एक ठराव दिला आहे बाळासाहेबांनी का हा बी मीच केलाय तयार ग्रामसभेचा ठराव आहे बघा याच्या पुढच्या ग्रामसभेचा असं आहे याच्या मागे ठराव मांडलेला आहे आणि तुम्ही याच्यावर दिलेले आहे मी तयार केलेलं नाहीये याच्यावर फक्त ह्या ठरावावर ग्रामसभेत ठराव मांडला ज्याच्यात सूचक नाही अनुमोदक नाही लाभार्थी निवडलेले सुद्धा नाव नाही ठराव सर्वांमध्ये मंजूर हा ठराव पहा हे ग्रामपंचायतीचे ठराव आहे ग्रामसभेचे किती तारखेचं आहे तारीख आहे 30/8/2024 कुठेही सूचक अनुमोदक सही नाही पण ठराव सर्वांमध्ये मंजूर आजच्या ग्रामपंचायतीत आता तू होय आणि इथं मागचे सगळे गाठ ठराव कुणालाच नाही सूचक नाही ना अनुमोदक पण फक्त आहे का नाही काय बरोबर आहे तुम्ही विदाउट प्रोसिडिंग करताय त्याला एक कुठल्या नियमाने पास होत पाहिजे पण तुला आता हा यांचा कारभार बरं स्टॉक रजिस्टर टाकायला माल वाटला जवळपास ह्या 2 वर्षात काहीतरी 19 लाखाचा माल वाटला पण शालेय साहित्य गणवेश विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट कोणाला खुर्च्या कोणाला सायकली कोणाला काय वाटलंय हे जे 15 वित्ताचा निधीतून खर्च दाखवलाय ऍक्च्युली तो खर्च ICDS योजनेचा आहे तो तुम्ही 15 वित्तातून केला डायरेक्ट वळवला तिकडे मग त्यासाठी काय शाळांची तशी मागणी पत्र होती युनिफॉर्म पाठवले गणवेश पाठवले गर्भवती महिलांना पोषण आहार दिले ड्रायफ्रूट वाटलं हे जे वाटलं त्याला तो 15 वित्त आयोगाच्या निधीची काय परमिशन काढली होती इकडे ट्रान्सफर करायला व्हिडिओचं पत्र होतं त्या पण शाळांनी तशी मागणी केली होती सर की आम्हाला हे ऐकून घ्या 15 वित्तामध्ये तो त्याची परत ह्या भरभरी असते त्याची काय भरभरी असते परत भरभरी खर्च असतो बरोबर काय ग्रामसभेत झाला असतो तो की महिलांना महिलांना हे वाटा काय कोर्पोरेशन मला वाटा शाळेतील मुलांना अशा द्या त्याला काय कोणाची मंजुरी व्हावी नाही याला कोणाची मंजुरी व्हावी नाही तुम्ही उगाच काय पण करू नका विषय घेतलेला आहे तो काय काय सांगायला निधी कसे वाटप केलं ICDSचा निधी तुम्ही इकडे वळवलाय तो सांगा.
महिला बालकल्याण, आरोग्य, मागासवर्गीय हा सगळ्या टक्केवारीचा निधी त्याच्यामध्ये प्रत्येक टक्केवारी ठरलेली आहे. गव्हर्नमेंट आहे जे आपलं ते काम करतो माणूस 2,14,000 हा त्याचा पगार तो आपण किती देतो आपलं नाही कधी काम करताना कोणाला दाखले मिळाले नाही त्याचे. कोणतं त्याच्यामध्ये आधी काम करतो का त्याचा पगार आणि द्यायचं. त्याच्यात अलीकडे 21 नंबर पेजवर आहे ग्रामपंचायत उत्पन्न फळबागा आणि बाजारभावाचे वगैरे ते निरंक का दाखवले. चिंचाचं निरावचे पैसे येत नाहीत का बाजारभावाचे पैसे मिळत नाही ते शेवटचं पेज बघा. निरंक आहे. निरंक म्हणजे काही उत्पन्न नाही. मग चिंच होय शिल्लक म्हणजे कोणतं साल निरंकरचा अर्थ जे होत नाही मी दाखवतो माहितीच्या अधिकारात मी याला विचारलं होतं कोणाला माहिती निरंकरचा अर्थ असा होत नाही की बाबा त्याला उत्पन्न नाही किंवा त्याला काय नाही. शेवटचं पेज लागतं याच्या विषय पण मागच्या जे रिपोर्ट दिले नाही ना. आणि 21-22 आहे ऐक ना 21-22 आपल्याकडे काहीच नव्हतं. बरं बाजार बाजाराचं असतं बाजाराचं 100 त्याच्यात त्या त्याचा पाहिजे निलाव झाला त्याचा निलाव झाला. आता काय निरंक दाखवलं ते. ऐक ना ते आता समजा तुमचं वर्ष असतं ना एका वेळेस त्या मार्चच्या पुढे गेला किंवा काय झालं असेल असं असणं पण हे आहे पुढे चाललं माईक चालू करणार आवाज मोठे बोलतो. बँक स्टेटमेंट एक नंबरच्या नोंदी सगळ्या स्टेटमेंटमध्ये कोरे ज्यांना तुम्ही पेमेंट केलं त्याच्यातल्या चेक नंबरच्या नोंदी केलेल्या आहेत. ज्यांना जे काय धनादेश दिला त्याच्याकडे क्रमांक नाही आहेत. बँकेचं स्टेटमेंट ICICI तर त्याच्यामध्ये चेकच्या नोंदी नाही आहेत. बरं त्यांना जे काय पेमेंट केलं PFMS योजना आहे त्याच्यातून केलं म्हणजे चेक सिस्टीमला फाट्या मारले सरळ सरळ. तर ते सांगतो अधिकार आहे तो तुम्हाला पेमेंट करण्याचा पण त्याचे मग मार्फत पेमेंट केलंय तर मग त्याचे UTS नंबर रेफरन्स ID नंबर द्या ना. ते कुणाला पेमेंट केलं कधी केलं ते पेमेंट करणार की त्यांनाच झालं का याच्यावर काहीच कळत नाही. मग UTRचे पेमेंट PF मधून केलं PFMS स्टेटमेंट द्या ना तुम्ही त्याचं तुम्ही पेमेंट कोणतं दिलंय स्टेटमेंट. अहो पण पेमेंट त्याचं काय म्हणणं आहे की समजा तुम्ही मला दिले माझं नाव तर करून द्या ना तिथं. जमा केलं कामाचे पैसे दिले कॅश काय झाले त्याच्यावर कळत नाही. काय जणांनी कामं दिली किती कामं दिली काय रेटनी दिली बिल्डरला किती कॉन्ट्रॅक्टरला किती पेमेंट केलं काही कळत नाही. तुम्हाला विचारलं आम्हालाही कळत नाही. ह्याला जाऊन विचारा इंजिनियरला दिली कशी केली कुणी याच्यात दाखवा मला काय रेटनी पेमेंट केलं कसं केलंय काही कळत नाही. नाही आतापर्यंत नाही दिली. माहितीच नाही ना व्हिडिओ तुम्हाला तुम्ही पाहता कधी फोन करता माझा फक्त यांनी माहिती हा MB हा हॅलो काय मी त्याला माहिती माहिती याचं सगळं इस्टिमेट बरोबर आणि जी पोर्टलला टाकत असेल त्या माणसाला ती काम दिलं बरोबर आहे. फक्त त्याच्यात बाकीचा विषय देत नाही. ते काम समजा 5 लाखाचं आहे की त्या माणसाला मिळालं त्यांनी ते करायचं फक्त त्या इस्टिमेट प्रमाणे केलंय का नाही एवढाच विषय. असं वैयक्तिक ज्यांना काम कमीत कमी 3 तर निविदा घेतल्या असतील. माहिती तुम्ही सोशल ऑडिटची माहिती सोशल ऑडिटची पण आज माहिती सगळे वाचला की तुमचा माझा अर्ज तो विषय माझ्यासाठी झाला गावासाठी काय करून द्यायचं नाही काय चाललंय मला मिळाली गावाला नाही कळू द्यायचं सोशल ऑडिट का घेत नाही तुम्ही बिल्डरशी झालेले ऍग्रीमेंट कुठेही निविदा
स्लॉट रजिस्ट्रीच्या नोंदी आता इथं काय? ऑडिटचा अर्ज आहे तुम्ही सगळ्या सोशल slot सोशल करणार नाही तुम्ही आज ऑडिट लागतं मी तुम्ही काय तुम्ही बोलताय आता टाकलं ते सोशल ऑडिट. तुम्ही आम्ही ग्रामाच्या मीटिंगमध्ये विषय घेऊ आणि पुढच्या वर्षी गावाला काय हा म्हणजे ग्रामसभेत आता आपण लगेच नाही लगेच तुम्ही म्हणा की वेळ गावा असतो लोकांना माहिती आहे घ्या माझा अर्ज आहे आता घ्या आपण दाखवते काही पण होतं. ऐका ना भाऊसाहेब, तुम्ही सोशल ऑडिट मासिक मिटिंगला घेऊन दुसरं घेणार ना मग? हा मग आजपर्यंत 5 वर्षाचं ऑडिट मासिक मिटिंगला करायला घेतलं उत्तर द्यायला काय सोशल ऑडिट 5 वर्ष आता तुम्ही म्हणता ना हे प्रश्न विचारले सोशल ऑडिट आणि मासिक मिटिंगला विषय घेतो आणि सोशल ऑडिट आतापर्यंत ऑडिट 7 ऑडिट ही मासिक मिटिंगला चर्चेला काय घेतलं नाही सोशल ऐकून घ्या सोशल ऑडिट अजून झालं सोशल रूम घेतलं का सोशलचा बाजू ही ऑडिट मासिक मिटिंगला काय घेतलं नाही नाही आता या नाही नाही त्यानं पण नाचन बोलले घेतो बाबा नाही नाही, रक्कम नाही नाही 5 वर्ष तुम्ही ऑडिट मासिक मिटिंगला चर्चेला काय घेतलं त्याची माहिती काढावं लागते सोशल ऑडिट हा विषय बाजूला ठेवून माहिती काढावं लागते नंतर कळावं लागते अहो सर मी काय विचारतो तुम्ही बोलताय काय उद्यावर या. मी तुम्हाला विचारतो की तुम्ही आतापर्यंत मासिक मिटिंगला जेवढे ऑडिट झाले ते का घेतले नाही तुमच्या काळातले तुमच्या आधीच्या काळातले मासिक मिटिंगला तुम्ही ऑडिट चर्चेला का घेतला नाही हा विषय माझ्या काळात चाललाय 23-24 हे आता प्रेसिडेंटला मी ठेवतो टीव्ही चा कधी झालाय कधी झालाय काय ऑडिट ऑडिट याचे काय झाले ते ऑडिट पण आता एक मग मॅडमच्या काळ झालेलं ऑडिट तुम्ही त्याच्यानंतर वर्षभर झालं काम करताय का मासिक मिटिंगला घेतलं नाही घरी होता दोन वर्ष हा काय काय झालं ऑडिट नाव आता सोशल ऑडिट राहू द्या बाजूला साध ऑडिट आमच्या पुढे का नाही आणलं मासिक मिटिंगला एवढं सांगा मला तुला ते सांगतो हा, ना तेवढं सांगा मला. टीव्ही ऑडिट टू ना आता आलेली एक नोट तुमचं पाठवलं ही चर्चेला आल्यावर मग तुम्ही आमच्या पुढे आणला आता हे माती मिनिट ठेवणार त्याच्यात चालू आहे. हे तुम्हाला का नाही आणलंय तो तुम्ही विषय घ्यायचा तर पाठवून विषय होता सरपंचाने घ्यायचं का आम्ही तुम्हाला विचारलं की आम्ही विषय घ्यायचा मग तुम्ही सध्या काय भेटेल? आम्ही सांगितलं तुम्ही ऐकता का ऐकून बोलता होता हा? तुम्ही. नाही, आम्ही सांगितलं तुम्ही ऐका हा? आम्ही सांगितलं मागच्या वेळेस तुम्हाला ऐनवेळेचा विषय सांगितलं तुम्ही काय घेतलं बरं? काही बोलतो तुम्ही. हा? काही बोलतो नाही, तुमच्या सोयीनुसार जपतं का तुम्हाला एक उत्तर तर द्याय ना तुम्ही उलट म्हणजे तुम्ही सुईचं बोलताय ना बाबा साहेब सुईचं बोलताय ना तुम्ही सुईचं बोलताय का तुम्ही सर बोला ना तुम्ही. हा? विषय कोणाला विचारून घेता तुम्ही विषय पत्रिकेवर सदस्यांना विचारता का गावात? हा? आणि मग आम्हाला काय विचारायचं कारण आहे हा? आम्ही काय सांगायचं कारण आहे तुम्ही ऑडिट रिपोर्ट मासिक मिटिंगला का घेतला नाही विषय अहो ही तिथं बघ जो आता विषय मांडला आता समजा आम्ही ग्रामस्थ म्हणून काय वाटले एखादा विषय टाकायचा म्हणलं तर तुम्हाला आधी 4-2 विषय सांगितले तर तुम्ही आम्हाला असे उत्तर दिले बापू यांनी की आपलं काय वैयक्तिक काम नसतं गावातून कुणीतरी तुम्हाला ती आमचं काम सांगितलं बापूला किंवा बापू आमचं काम आहे ती सांगा तर तुम्हाला अजिंठा घेतल्याशिवाय ते करता येणार नाही. अजिंठ्याचं घ्यावं लागेल यांना 4-5 कामं अशी सांगितली की ते अजिंठ्या घ्या म्हणजे तुम्हाला लोकांना उत्तर द्यायला परत सोपं जातं. समजा तुम्ही एखादं काम अजिंठ्या नाव घेतलं नाही घेतलं इकडे लोकांच्या कामाच्या कार्यासाठी केलं की त्या तुम्हाला अडचणी येतात मग तुम्ही किती काय उत्तर दिली आम्हाला नाही घेतली काय उत्तर दिली कोणती गाव तुम्हाला सांगितली? काय सांगताय आणि सरपंच ऐकून घ्या ना. तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ना, ऐकून घ्या या संस्थेचा विषय पत्रिकेवर या संस्थेचे जबाबदार व्यक्ती ग्रामसेवक 99%. ग्रामसेवक आणि शासनाचा अधिकारी आहेत. नाही नाही तुम्ही हा ऐकून घ्या विषय पत्रिकेवरती विषय टाकायचे पूर्ण सांगितले सरपंचाचे जास्त. बरोबर आहे. ऐका सरपंचाची जबाबदारी. काय हा? आता काय सांगितलं तुम्ही काय माहितीच नाही म्हणतात पण काय ना पुढे पाहून देतो का कोण समजा मागला ग्रामसेवक तुम्ही आज बदलून गेले तुम्ही केलेलं काम तुम्ही लिहिलेलं काम मागला तुम्ही घेऊन जाणार का समजा तुम्ही कागदपत्र इथं ठेवणार आहेत बरोबर आहे तुम्ही आता प्रश्न रमेश गाडगेने विचारला किंवा दिलं जीएसटीची नाही आमचं नाही तुम्ही त्यांनी प्रश्न विचारला तुम्ही संगत उत्तर देता तुम्ही म्हणता तुम्ही माहिती झाली जरा तुम्हाला जीएसटीची बिलं देईल अहो तुम्हीच काय बोलताय तुम्हीच काय उत्तर देताय तुम्हीच काय दिलं देताय तुम्हालाच काय आहे ते म्हणजे तुम्ही बघा ऑन रेकॉर्ड तुमचं अभिनंदन करतो मी तुम्ही आज एवढे पत्रकार बोलवले चांगले ग्रामपंचायतचं मी तुमचं अभिनंदन करतो
की अशाच पत्रकारांनी बी सहकार्य केलं पाहिजे आणि ग्रामपंचायतीने पत्रकार बंधूंना बोलून म्हणजे लोकांच्या मेसेज जातो व्यवस्थित. तुम्ही ना तुम्ही सुद्धा उत्तर देताना जबाबदारीने द्यायचं. तुम्ही वेळ काढ पण हवा तुमच्याकडे कागद आहेत ना तुम्ही द्यायला काय अडचण आहे. झालं कागद मागतोय आजपर्यंत तुमच्याकडे कागद समोर पाहिजे. हा तुझा कोणता प्रश्न आहे तर घेतो उत्तर. 2 वर्ष झाला तुम्ही परत आज कागदच मागताय त्या माणसाला म्हणजे चेष्टा आहे ना माणसाची. देतो नंतर देतो अजून चालूच आहे. हे किती दिवस चालणार आहे? 2 वर्ष लागतात कधी ऐका आपल्याला गेलो मी आपल्याला गेल्या 1500 मुलं ती सुद्धा जिल्हा परिषदेचा आदेश होता तुम्हाला पंचायत समितीचा होता तरी नाही दिली. मग तुम्ही त्याच्यावर डाऊट येतो की काहीतरी चाललंय कागदपत्र द्यायला टाळाटाळी करता इथंच शंका येते. नाही शंकेत काय विषय 18 तारखेला अर्ज दिलाय मला 30 दिवस मला 30 दिवस एक कंप्लेंट बंडल माहिती अधिकाराचा अर्ज आहे ना 30 दिवस मुदत अर्ज दिलेला आहे. 18 तारखेला अर्ज दिलेला आहे. व्हिडिओचा आदेश काय होता किती दिवसात उत्तर द्यायचं होतं? तुम्ही मला जे पत्र पाठवले तुम्हाला माहिती कोर्टाने पाठवले तुम्हाला पुढं दाखवण्याची पोहोच काय आणा पोहोच पोहोच दाखवा माहिती अधिकाराचा विषय हा खोटी माहिती देऊ नका पोहोचाची पोहोच दाखवा मला आता इथं. प्रत्येक प्रश्न नाही, नाही. तुम्ही माहिती अधिकार तिकडेच पोहोच लावायला नाही पोहोच द्या आम्ही ग्रामसभा घ्यायची कशाला? आणि ऐका ना पोहोच द्या मला दाखवा पोहोच मागची नाही आत्ताची द्या आत्ताची ह्या अपिलाची सुनावणीची पोहोच देऊ शकत नाही. भाऊसाहेब येड्यात काढतोय. येणंच करता येतं नाही. प्रत्येक प्रश्नाला जर ते माहितीचा अधिकार मागतोय. मला हा उद्योग आहे ना ऐका ना कुणाची नोकरी जावी कुणाच्या पोटावर पाय द्यावा हे उद्देश नाही माझा फक्त मला माहिती पाहिजे. तुम्ही द्या तुम्ही 2 वर्ष का लावली द्यायला माझा तेवढाच विषय आहे. आता प्रत्येक वेळेस मी माहिती अर्ज मागणार मी प्रत्येक वेळेस मग देणार पैसे मी पैसे न भरता तुम्ही कसं काय पाठवले पैसे भरले डॉक्युमेंट कसे पाठवले का आपला परवा फोन झाला होता तुम्ही काय म्हणजे आधी पैसे भरा मी पाठवतो देतो तुम्हाला काय काय हा आपल्याला 15 तारखेला ती सोडून द्या आपल्याचीच माहिती तर दाखवा मला माहिती ते नाही ते मी दाखवतो ना तुम्ही त्याचे पैसे भरणार मला काल परवा सांगितलं कोणाला कोणा काय काय दाखवा हे वेगळे आणि आपण ते वेगळे तो तुम्हाला सांगितलं डॉक्युमेंट त्या दिवशी निर्णय दिला की तुम्हाला डॉक्युमेंट द्यायला सांगितले तुम्ही अजून देणार आहे मला ते नाही ते विषय नाही होईल तुम्ही बोलायचं ना मी साहेब त्यांनी काय सांगितलं मी ठरवणार काय करायचं ते ग्रामस्थांनी ग्रामसभेत प्रश्न विचारायचा का नाही कारण तुम्ही माहितीचा अधिकारच नाही आहे मला प्रत्येक प्रश्नाला म्हणजे विचारायचं का नाही यांनी पण आम्ही पण आणि आपल्याला गेल्यावर का माहिती मिळते हेच एक उत्तर देणार अधिकार मिळत नाही. प्रत्येक आणि माहितीचा अधिकार जर तुमच्याकडे अर्ज केला तर त्याचा अपिलात गेल्यावर का अर्ज माहिती मिळते अधिकार मिळत नाही म्हणजे अधिकार नाही दिली अधिकार नाही दिली. ग्रामपंचायत आणि पंचायत समिती ग्रामसेवक यांच्यामधला दुवा म्हणून ग्रामसेवक असतो. जे काय ग्रामपंचायतीमध्ये अनियमित होईल चुकीचं होईल ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद कळवायची जबाबदारी भाऊसाहेबांची असते. हा भाऊसाहेब माझ्याकडे फोन रेकॉर्डिंग आहे. हे भाऊसाहेब सांगतात की ग्रामस्थांची जबाबदारी असते ती आमची जबाबदारी नाही. ग्रामस्थांनी मला सांगा मग तुमचं काम काय मला सांगा एवढे गोंधळ झाले ग्रामसभा उधळायला गेल्या 3-4 त्याचं इतिवृत्तामध्ये नोंद आहे का? इतिवृत्त दाखवा मागच्या ग्रामसभेचं त्याच्यात त्या उधळलेल्या ग्रामसभेची नोंद आहे का? बरं ठीक आहे आता आमची नोंद घेणार आहे का आमच्या अध्यक्षाची ग्रामसभेमध्ये ती तुमच्या इतिवृत्तामध्ये मागच्या हे तर घ्यायच्याच ऑडिट ऐका ऑडिट नाकारलं सोशल ऑडिट नाकारलं ते इतिवृत्तात लिहायचंय आणि ऑडिट रिपोर्ट किती दिवसात देणार ते सांगा. आताचा विषय आजच्या याच्यामध्ये विषय आहे त्याच्यामध्ये विषय चालल्यात गेल्या सभेमध्ये विषयच नव्हता माझा अर्ज होता 8 दिवस प्रत्येक अर्ज देतो मी प्रत्येक ग्रामसभेच्या आधी मला माहिती मला बोलून देणार नाही म्हणून प्रत्येक वेळेस मी आज 8 दिवस अर्ज देतो एक हलपटा एक्स्ट्रा मारतो. तुमच्या अर्ज विषय नाही तो विषय सरपंच अधिकाराचा सरपंचाने त्यावरती काय ॲन्युटी टाकलेलं नाही त्याच्यामुळे तो काही विषय झालेला नाही म्हणजे सरपंचांनी जर नाकारलं की ॲन्युअलच्या विषयाने तर ग्रामस्थांनी बोलायचंच नाही.
नाही ग्रामस्थांनी बोलायचंच नाही ऐनवेळची मध्ये नाही. आम्ही जे बोललो ते असंच गेलं काय ग्रामसभा काय तुम्ही व्यासपीठ आहे. वाटणार आहे का नाही काय? आता भाऊसाहेब, ग्रामसभा हो भाऊसाहेब, प्रत्येक प्रश्नावर आम्ही जी बोललो आता तरी आमची ऊर्जा व्हायला घालावं ती अशी हवेत गेली का तुम्ही त्याच्या वाढणार आहे का नाही? काय काय वाढणार आहे तुम्हाला? ऑडिट रिपोर्ट मासिक मिटिंगला घेता नाही आला हा माझा प्रश्न तिथं मी करणार आहे का? तुमचं उत्तर त्याच्यावर येणार आहे का? प्रोसिडिंगला वाढणार आहे का? तुम्हाला उत्तर देता आलं नाही, तुम्ही प्रत्येक ग्रामस्थांना इथं काय करताय? प्रश्न विचारला की माहितीच्या अधिकाराचा अर्ज दे म्हणताय ग्रामसभेत. आणि हे पण हे तुम्ही घेणार आहेत का नाही त्याच्यावर? मी ठरवणार काय करायचं ते द्यायचं का नाही ते पण लिहा. तुम्ही बोलले रेकॉर्डिंग येते की हे काय करायचं काय नाही करायचं ग्रामसभेत कोणाला माहिती द्यायची नाही द्यायची मी ठरवणार. हे इन कॅमेरा आहे ते पण लिहा. मी ते लिहिलं ते बोललो असं. हा रेकॉर्ड आहे इन कॅमेरा आहे की मी ठरवणार काय करायचं द्यायचं नाही द्यायची माहिती काय करायचं कशी घ्यायची नाही घ्यायची आहे. इन कॅमेरा आहे इन कॅमेरा आहे आणि कॅमेऱ्यात येते दिसेल. नाही मी टाकू का व्हिडिओ ते ह्याला पण मी टाकतो ग्रुपला. नाही तुम्हीच बोलले मी बोलले की मी ठरवणार. नाही नाही मग तुमचे अर्ज अपिलात का गेले? अपिलात का गेले? नाही 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 पण अपिलात जायचं कारण सांगा ना. आम्ही अपिलात जाऊ पण का पहिल्या अर्जाला माहिती का नाही दिली? कागदपत्र मिळाले नाही नाही पण कागदपत्र मिळाले ती कशाला अपिलात जाते? बरं तुम्ही ऐका हे अतिक्रमण झाली ह्याच्या अतिक्रमण रजिस्टरला नोंदी आहेत का ह्याच्या? दाखव राहणार रजिस्टर एवढे अतिक्रमण झाले, त्यांची नावं तरी लिहिलेत. सरकारला प्रश्न मांडलाय ऑडिट रिपोर्ट मासिक मिटिंगला का घेतला नाही? भाऊसाहेबांना उत्तर देता नाही आलं. लिहा. आणि इतिवृत्तात आणि प्रत्येक ग्रामस्थांना भाऊसाहेबांनी प्रश्न विचारला भाऊसाहेबांना की भाऊसाहेब माहितीचा अधिकार मागतोय. ही 2-3 वही घ्या, रेकॉर्ड घ्या, सगळं रेकॉर्डवर घ्या. इतिवृत्तात आलं पाहिजे सगळं हे रेकॉर्डवर घ्या इतिवृत्तात आलं सगळं पाहिजे. सगळं. नाही नाही शिंदू भाऊ, ग्रामस्थांनी प्रश्न विचारला भाऊसाहेब म्हणते माहितीचा अधिकार द्या. मग काय म्हणतंय ते? अहो यांनी मागितलं की तसंच करतोय, मी मागितलं की तसंच करतोय. अहो पण हा ग्रामस्थ आहे. अपिलाचं काय होतं? माहितीचा अधिकार मागताय. द्यायचं का नाही? अहो 4 वेळा माहितीचा अधिकार द्या म्हणतोय. ग्रामसभेचा जो विषय आहे प्रत्येक वेळी तुम्हाला अर्ध देऊनच बोलायचे. ग्रामसभा कशासाठी असते तेवढं तरी सांगा आम्हाला. बरोबर आहे. ही ग्रामसभा कशासाठी असते? बरं का? नाही नाही ऐकून घ्या, बरं का ऐकून घ्या. तुम्हाला जर पाठीमागे विषय काही तरी विचारायचं काय काय म्हणा आज देवा पाठीमागे 4 वाजता आजच्या ठिकाणी ग्रामसभेत काय तुम्ही तो अर्ज देत असतो म्हणजे आतापर्यंत आम्ही ते माहिती काढतो आणि मग तुम्हाला सांगतो की असा विषय असतो. यांचा एक अर्ज आल्यानंतर काय काय माहिती पाहिजे ती यांना द्या. तुमचा अर्ज द्या तुम्हाला माहिती मिळून जाईल. सकाळ माहिती झाले आमची काय झालं कसं काय झालं तुम्ही ना प्रोसिडिंगला खाली भाऊसाहेब जे रमेशने आता जे प्रश्न विचारलेत ना त्याला माहितीच्या अधिकारामध्ये जरी तुम्ही दिले नसतील तर परत अर्ज घ्या. ऐका आता ग्रामसभेने अर्ज घ्या तुमचा तो वैयक्तिक येऊन नाही ठरावात घ्या. आणि जे हे बघा इतकी चांगली व्यवस्थित ग्रामसभा चाललेली आहे. प्रश्नाची उत्तरं काय देता येतील नाही देता येतील तो भाग वेगळा आहे. आकडे फार मोठे कुठीत आहेत. आता सांगायचं पडले हजारात आकडे गेले कुठीत. काय असेल कुणाची चूक भूल काय 2-2, 3-3 वेळा चुकलेलं आहे. कुठलाही ऑडिटर तुम्हाला रिपोर्ट मागितल्यानंतर लगेच देणार नाही. शासकीय प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्याची काय मागणी असेल ती या ठिकाणी आता पूर्ण ग्रामसभेत लिहून घ्या. पुढच्या ग्रामसभेपर्यंत त्याची उत्तरं तुम्ही द्या. त्याचं काय चुकलं असेल तो तुम्ही चुकीचं सांगा आणि तुमचं काय बरोबर असेल किंवा चुकीचं असेल तेही पुढच्या वेळेस तुम्ही सांगा. आणि तुम्हाला टाकायचं आहे. ऐका भाऊसाहेब सकाराम लिहून घे. बाजारा वस्तीमध्ये पाण्याचा प्रश्न फार अडचणीचा आहे. त्या ठिकाणी जर पैसे असतील काय नसतील असं नक्कीच नाही. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला तो प्रश्न प्रशासकीय काळामध्ये सुद्धा पाण्याचा स्वच्छतेचा काय असेल तो पाहून घ्या आणि त्यांना ग्रामसभेने मी ठराव देतोय तुम्हाला. हा तर करायचं ठरलं असेल तर ग्रामसभेत कधी सांगायचं तुम्ही काय मी सांगितलं ठीक आहे पाणी आहे बरं ते महत्वाचा प्रश्न आहे. आणि प्रत्येक ऐका तुम्ही प्रत्येकाला सांगणार आहे की आता सरपंच प्रशासक आहे सरपंच प्रशासक आहे तर तो अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी दोघांना दिलेला आहे.
शासनाने सुद्धा ऐका त्याच्यावरती तुम्ही आणि जे कामं राहिलेले ड्रेनेजची ती व्यवस्थित करून घ्या पावसाच्या अगोदर. जे काय ड्रेनेजचे प्रश्न आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पत्रकार या ठिकाणी बोलून सुद्धा व्यवस्थित ग्रामसभा झालेली आहे. सगळ्याचे प्रश्न एकवेळेस मिळणार नाही किंवा तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही मात्र पळवाट चांगली काढली वर्ष झालं आलेलं मागचं काहीच नाही ना असं 48,449 रुपये कॅमेऱ्यावर खर्च केलेले आहेत. तारीख आहे 8 मे 2023. किती कॅमेरे 2 लाख ठिकाणी साधारण 800 ते 3,500 पर्यंत कॅमेरे तो टॉप क्वालिटीचा. किती कॅमेरे आहेत त्याचं एक माहिती द्या. पूर्ण सेट बापू 3-4 कॅमेरे 20,000 बसतात. 2.5 लाख रुपये बिल आहे. माझ्याकडे 11 कॅमेरे आहेत फक्त 35,000 आहेत. 4 वर्ष झाले चालू आहेत. 11 कॅमेरे 35,000 बसतात. जर 2.5 लाखात अख्खं गाव जातात. कॅमेरे कुठे दिसत नाहीत. हे कॅमेऱ्याच्या बिलाचं नक्की काय आणि याची बिलं पण पेड केलेली आहेत. हे 2.5 लाखाचे कॅमेरे कुठे आहेत एकदा ग्रामसभेला सांगा. सीसी कॅमेऱ्याचा जो विषय चाललाय रिलेटचं म्हणणं आहे की 800 रुपयापासून 3,500 रुपयापर्यंत टॉपचा मिळतो. पप्पूचं म्हणणं आहे की 3,000 रुपयापर्यंत मिळत नाही. तर दोघांच्या एकत्रित येऊन कुठतरी तो विषय घ्या आणि शासनाने पीआयडी स्वतः मिटिंग याच्यावरती मागच्या महिन्यात जोर येतात म्हणून बोलवली. तर जास्तीत जास्त सीसी कॅमेरे बसवायचे असेल तर ते बसवा आणि विचाराने जास्तीत जास्त का बसवा. तर कुठून ज्या मेन रोडला जे काय सापडते आपल्याला त्याच्यात ते दिसतंय तर त्याला मान्यता ग्रामसभेची घ्या. भले तुमचं 3,000चं 3,500चं 4,000 जाऊ द्या पण घ्या. आणि ऑफिस मध्ये कॅमेरे होते शिदू ती का काढली तुम्ही. ऑफिस मध्ये कॅमेरे तुम्ही पैसे देऊन वर्गणी करून घेतली ती का व्हायला कुणाला मंजुरी घेतली का परस्पर केले का केलं भाऊसाहेब. आजचा दिसूनच द्यायचं नाही का गावाला. तुम्ही राहता मग काढायची कोणी सगळ्यांना तुम्ही नाही तर मान्य तर तुम्ही ठीक आहे कॅमेरे बसून घ्या. मी काय सांगितलं बसून घ्या. मी देतो कॅमेरे लागले बसून घ्या. तुम्ही काय रिप्लाय दिला नाही. दुसरी गोष्ट या कॅमेऱ्याचा विषय फायनल करा. तुम्ही नवीन बसवणं वेगळी गोष्ट आहे. ते बसवा हे एकदा सांगा ना गावाला की काय. मला सर्व ग्रामच सांगा एक प्रश्न आहे की आपल्या गावातले शिक्षण सुधारित की आपल्या हायस्कूलची बिकट अवस्था आहे शिक्षणाच्या बाबतीत. तर सगळ्यांनी जर लक्ष घातलं तर बरोबर. इयत्ता 5वीच्या जागी 6 वर्ग आहेत. प्रत्येक वर्गातून जर 2 पालक समितीत घेतले तर प्रत्येक वर्गातले 2 पालक येतात 10वी पर्यंत 5वी ते 10वी. त्याच्यात सरपंच उपसरपंच सदस्य समिती ठेवा. आणि दुसरी गोष्ट आपल्या जी 2 वर्गातून पालक येणार आहे प्रत्येक वर्गातून तर त्यांना विचारणा झाली पाहिजे मुलांना घरी गेल्यावर त्या कोणते तास नाही झाले. उद्या लगेच प्राध्यापकांना किंवा मुख्याध्यापकांना विचारणा झाली पाहिजे हे तास का नाही झाले. तर असं काय करता येईल का नियोजन. कारण बाहेर पोरं भरपूर चाललेली शाळेमध्ये जाऊन आपण हा नाही ना मग मुख्याध्यापक जरी नसलं तरी त्याच्या कोणीतरी देखरेखीला असणारच आहे ना. तर मग मला काय वाटतं की शाळा सुधारली पाहिजे. पिढी सुधारण आपल्या गावात इतकी बिकट अवस्था आहे की माझा मुलगा 5वीला मी हंगेवाडीला टाकलेला. मी सगळ्यांना सांगतो माझी इच्छा आहे मी इथं आणून घालू शकतो. फक्त ही पद्धत मेथड मांडता येईल का काहीतरी सुधारणा करता येईल का याच्यासाठी फक्त माझा प्रश्न आहे. कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या राजकारणात नाही किंवा काही नाही. फक्त शाळा सुधारली तर आपली पिढी सुधारेल. या ठिकाणी वातावरणामध्ये ग्रामसभा संपन्न झाली. सर्व लाभार्थ्यांचं आभार व्यक्त करून सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचे. राष्ट्रगीताला सुरुवात करते. भारत भाग्य गीताचा पंजाब सिंधू गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग हिंद हिमाचल. मॅडम आहे ना ते
हे बरं का विकासाचं वगैरे काय कोणाला पडलेलं नाही, स्वराच्या भावनेतून या सगळ्या गोष्टी असतात. काय विकास कोणाचा पडलेला आहे कोणाला? 2-3 महिन्यावर आले इलेक्शन त्याच्यामुळे हे अशी होतं असतं ते काय करतो आपल्याला. हो. परत